एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. नाशिकच्या जेजुरकर लॉन्समध्ये सकाळी 10:30 वाजता छगन भुजबळांचा कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यातून भुजबळ आपली कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे लक्ष. नाशिकमधील भुजबळांचे कार्यकर्ते आज अजित पवारांना नागपूरमध्ये भेटणार. 2 दिवसांपासून दादा नॉट रिचेबल. आज कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता. येवल्यातल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये भुजबळांची खतखत बाहेर. काय तर म्हणे दादाचा वादा, असला वादा वगैरे मी मानत नाही. भुजबळ संतापले. निर्णय प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग शून्य. फक्त तिघेच निर्णय घेतात. छगन भुजबळांचे अजित पवार, तटकरे आणि पटेलांवर आरोप. तर शिवसेना काँग्रेस पवारांकडून मला विश्वासात घेतलं जायचं असंही विधान. सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वाहनही रेहना. छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नाही, पण ते अधूनमधून संपर्कात असतात. भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं सूचक वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांनी माझा मंत्रिमंडळामध्ये समावेश असावा यासाठी आग्रह धरला होता, पण मंत्रिपद कुणीही नाकारलं तरी शेवटी निर्णय पक्षप्रमुखांचा असतो. छगन भुजबळांची अजित पवारांवर उघड नाराजी. भुजबळांचा अध्याय संपवण्याचा निर्णय, मात्र भुजबळ संपणार नाहीत. मराठा विरुद्ध ओबीसी वादात भुजबळ लढले आणि त्यांचाच पत्ता कापला. आव्हाडांचा माहितीवर निशाणा. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक. अजित पवारांच्या बारामतीसह राज्यामधील अनेक भागांमध्ये समर्थकांचं आंदोलन. अजितदादांविरोधात जोडे मारो आंदोलन करू नका, शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात. भुजबळांचा दादांना टोला. माहितीचं खातेवाटप ठरलं. येत्या 24 तासामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांमध्ये संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार. माहितीमध्ये गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार. शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत. ठाकरे फडणवीसांच्या भेटीनंतर सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया. फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट. ठाकरेंची नार्वेकरांशी काही वेळ चर्चा. आपल्याला कुणाच्याही वैयक्तिक भानगडीमध्ये पडायचं नाही. सत्ताधाऱ्यांमध्येच मोठी अंतर्गत नाराजी, पण तुम्ही एकजुटीने राहा. उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित आमदारांना सल्ला. विधानसभा अध्यक्षांपाठोपाठ आता विधान परिषद सभापतीपदही भाजपकडेच. राम शिंदे आज अर्ज दाखल करणार, तर सभापतीपदासाठी शिवसेना आग्रही होती. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डोळे लायटरनं जाळले आणि मृतदेहावर उड्या मारत नाचले. एक गुंड पोलिसांच्या संरक्षणामध्ये खुलेआम धमक्या देतो. वडेट्टीवारांचे गंभीर आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध. कराडची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील. जितेंद्र आव्हाडांची मागणी. मस्ताचौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करा. आरोपी आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासा. अटक न झाल्यास मोठं आंदोलन करणार. आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक. लोकसभेच्या वेळेला पंकजा मुंडे आणि विधानसभेच्या वेळेला वाल्मिक कराडांनी आमचं काम केलं. वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत. धनंजय मुंडे संतापले. प्रकरणातील हॉटेलमधील दुसरा व्हिडिओ समोर. सीसीटीव्हीमध्ये संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आधीपासूनच हॉटेलमध्ये बसल्याचं व्हिडिओतून समोर. विरोधी पक्षातील नेते आज परभणीला जाणार. जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवारांची माहिती. तर आज अधिवेशनामध्ये परभणीच्या मुद्द्यावर चर्चा. अजित पवार अधिवेशन काळामध्ये नॉट रिचेबल. अजित पवार 2 दिवसांपासून अधिवेशनामध्ये अनुपस्थित. दादा राज्यपालांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला गेले नाहीत. अजित पवार विधिमंडळ कामकाजामध्ये सहभागी होणार. थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं दादा नागपूरमध्ये आराम करत होते. अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या चुकीच्या. सुनील तटकरेंची माहिती. नागपुरातून दिलीप वळसे पाटील निघाले. आणखी एक आमदार हिवाळी अधिवेशन सोडून माघारी. मंत्रिपद न मिळाल्यानं मागाठ आणायचे ठाकरे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे नाराज. हिवाळी अधिवेशन सोडून प्रकाश सुर्वे मुंबईमध्ये परतले. सूत्रांची माहिती. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची शिंदे समजूत काढतील. तानाजी सावंत यांच्या नाराजीच्या प्रश्नावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सुधीर मुनगंटीवार जेपी नड्डांची भेट घेण्याची शक्यता. आज किंवा उद्या भेट होण्याची शक्यता. मुनगंटीवारांची नड्डांसोबत फोनवरून चर्चा. सूत्रांची माहिती. विरोधी पक्षनेतेपदावर एकत्र बसून चर्चा केली तर चांगलं. नाना पटोलेंची प्रतिक्रिया.
उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक प्रस्ताव दिला असेल तर काही बोलणार नाही. ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर पटोलेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. कुणबी नोंदी शोधण्याचं काम पुन्हा सुरू करा. 25 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुन्हा उपोषण. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांची शिवसेना विधिमंडळाच्या विधान परिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती. सभागृहामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया. फेरमतमोजणीसाठी रोहिणी खडसे आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. फेरमतमोजणी होणार नसल्यानं न्यायालयामध्ये धाव. प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळाल्यानंतर डोंबिवलीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी चर्चेत. कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटप करून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष. मुख्य माहिती आयुक्तांसह विभागीय माहिती आयुक्तांची पदं रिक्त. कर्मचाऱ्यांची वानवा असल्यानं राज्यामध्ये 1 लाखाहून अधिक नागरिक माहितीच्या प्रतीक्षेत. मुंबई विद्यापीठाकडून बहुविद्याशाखीय ओपन इलेक्टिव्हच्या व्याप्तीमध्ये वाढ. विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये मान्यता. आता ही संख्या 100च्या पुढे. मुंबईतील कुलाबा वांद्रे शिप्स मेट्रो 3 मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यामधील आरे बीकेसी दरम्यानच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वातानुकूलित बस सुरू. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास सुकर होणार. MMRDA बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम 2 टप्प्यांमध्ये उभारणार. पहिल्या टप्प्याचं काम 99% पूर्ण. जानेवारी 2025 मध्ये पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्याचं नियोजन. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईमध्ये 5.5 किलो गांजा जप्त. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला अटक. नवी मुंबईतील ठाणे खाडी क्षेत्राचं योग्य रीतीने जतन व्हावं, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाला देखरेख करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. अनधिकृत बांधकामं, विकास कामं, प्रकल्प यांच्या रेट्यामध्ये ठाणे खाडीचं क्षेत्र कमी होत असल्यानं चिंतेमध्ये वातावरण. ठाण्याच्या दिव्यामधील 61 बेकायदा शाळांपैकी 29 शाळांच्या संचालकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर शिक्षक आणि पालक रस्त्यावर. मूकधरणं आंदोलन करत शाळांच्या मान्यतेसाठी जाचक अटी शिथिल करण्याची मागणी. कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बनं उडून देण्याची अफवा. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसात फोन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. T20 विश्वचषक सामन्यांचे बेकायदा प्रक्षेपण आणि ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणी ईडीचे मुंबई, पुणे आणि दिल्लीमध्ये 21 ठिकाणी छापे. मॅजिक विन प्रकरणी सुरू असलेल्या तपासामध्ये कारवाई. जगामध्ये सर्वाधिक सायबर हल्ले होणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश. सायबर संरक्षण हे भारतीय संरक्षण क्षेत्रासमोरचं मोठं आव्हान. त्याविरोधात DRDOची कार्यवाही सुरू. पुणे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे 15 जानेवारी रोजी आर्मी डे परेड पहिल्यांदाच पुण्यामध्ये होणार. 3 ते 5 जानेवारी दरम्यान छायाचित्र प्रदर्शन, शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन, याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना लष्कराविषयीची माहिती जाणून घेता येणार. स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील बालाजीनगर इथल्या स्थानक भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर होणार. नवीन स्थानकामुळे स्थानकांमधील अंतरावरून प्रश्नचिन्ह निर्माण. 3 स्थानकांमधील अंतर 1 ते 1.25 किलोमीटरपर्यंतचं. पुण्यामधील भोरमध्ये सर्व पोलीस पाटलांचा सत्कार. पोलीस पाटील दिनाचा औचित्य साधत भोर पोलीस स्टेशनतर्फे गौरव. पुण्यामधल्या भोर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकरांनी घेतली नितीन गडकरींची भेट. मतदारसंघाच्या विकासासाठी विविध ठिकाणच्या रस्त्यांची रुंदीकरण करण्याची मागणी. नंदुरबार बाजार समितीमध्ये हमीभावानं भरडधान्य खरेदीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या धान्यांची खरेदी केली जाणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे प्रोत्साहनपर अनुदान मिळावा, यासाठी ई पीक पाहणी नोंदणी सुरू. 15 जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. नंदुरबार जिल्ह्याला नवीन बसेस आणि इलेक्ट्रिक बसेस कधी मिळणार याची प्रतीक्षा कायम. नादुरुस्त बसेसमुळे प्रवासी हैराण. शासनाकडून नवीन बसेस देण्याची घोषणा, मात्र अद्यापही बसेसची प्रतीक्षा कायम. नंदुरबारमध्ये सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये केसकिंग घोड्याची चर्चा. मारवाड जातीच्या या घोड्याची 33 लाख रुपये किंमत. नंदुरबारमध्ये सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये तेजी. सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये मध्य प्रदेशच्या बरेलीमधून आलेल्या रुची घोडीची चर्चा. सोलापूरच्या करमाळ्यामधल्या शेटफळ नागोबाचं इथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन. कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. श्री गुरुदेव मोठे बाबांचा 14वा पुण्यस्मरण सोहळा. धुळ्याच्या शिंदेखेड्यातून निघाली भव्य शोभायात्रा. 12 वर्षानंतर कार्यक्रम शिंदेखेड्यामध्ये पार पडला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार आणि दलित मित्र पुरस्कार प्राप्त समाजसेवकांना स्वातंत्र्य सैनिकांच्या सोयीसुविधा लागू करा, पुरस्कार संघाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जळगावच्या कुरेपानाचे गावातील राधो माध्यमिक विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून 2 वॉटर कूलर भेट. 1986-87च्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. जळगावच्या अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना विविध संघटनांकडून परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन. दोषींवर कारवाई करून त्यांचं नागरिकत्व रद्द करण्याची मागणी. जळगावच्या गणपतीनगरमध्ये कुरिअरच्या पार्सलमधून 2 पार्सलची चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अंबरनाथ पालिकेच्या इमारतीचे 2 मजले वाढणार. सध्याची इमारत कमी पडत असल्यानं निर्णय. 18 कोटींचा खर्च येणार. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये तेजी. रुची घोडीला 51 लाखांपर्यंत मागणी. लाखो रुपये किमतीचे घोडे बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.